पाहिजे, हे माझं मत आहे. आणि म्हणून आमचा विषय जो आपण निवडलाय तो काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि नियोजन. छत्रपती शिवाजी महाराज आणि नियोजन. हे नियोजन या शब्दाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन, नीचा अर्थ काय? या नियोजन शब्दामधल्या नीचा अर्थ आहे मित्रांनो की नियतीच्या छाताडावर उड्या मारण्याची जिद्द मनात बाळगणं. नियतीच्या छाताडावर उड्या मारण्याची जिद्द मनात बाळगणं. यो म्हणजे योजना परिपूर्णरित्या आखणं. योजना परिपूर्णरित्या आखणं. न म्हणजे ज म्हणजे काय मित्रांनो, तर जय्यत तयारी करणं. आणि न म्हणजे काय, तर न थकता जिंकेपर्यंत आणि आपलं यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं. किती छोटासा शब्द आहे मित्रांनो नियोजन. पण हा नियोजन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा गाभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काय हा गाभा आहे. हे लक्षात येणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगतो की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी नियतीच्या छाताडावर थया नाचायचं ठरवलं नसतं, योजना परिपूर्णरित्या आखल्या नसत्या, योजना अंमलात आणण्यासाठी जय्यत तयारी केली नसती आणि न थकता प्रयत्न केला नसता, तर स्वराज्य मिळालं असतं का? आजही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आम्हाला दिसते. एक लक्षात घ्या, आज माणसाला फक्त दृश्य गोष्टी दिसतात. तलवार ही दृश्य आहे, दिसते म्हणून आम्ही पाहतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी ही जी अदृश्य गोष्ट आहे ती आम्हाला दिसणं जास्त गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. त्या काळामध्ये तलवारीला पण तेवढंच महत्व होतं आणि बुद्धीला पण तेवढंच महत्व होतं. का? तर त्या काळामध्ये आपली रयत, आपली जनता ही पिचून निघाली होती आणि फक्त बुद्धीच्या जीवावर यशस्वी होणं स्वराज्य शक्य नव्हतं. तलवार ही त्या काळाची गरज होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जेव्हा बोलतो मित्रांनो, शिवाजी महाराजांबद्दल बोलताना नियोजन या शब्दावर जेव्हा आपल्याला बोलायचंय, छोट्या छोट्या उदाहरणांमधून मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न जे पाहिलं ते स्वप्न रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी शपथ घेतली. बरोबर आहे. 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक केला, शंभू महादेवाच्या पिंडीवर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. बरोबर आहे. त्यानंतर पहिला किल्ला कुठला जिंकला? तोरणा. नियोजन कसं होतं बघा. नियोजन कसं होतं? स्वराज्याला सुरुवात करायची, कुठलाही मोठा गड आम्हाला नको. तोरणा गड मोठा होता पण तोरण्याकडे आदिलशाहीचं लक्ष नव्हतं. मग असा किल्ला निवडायचा आहे जो आम्हाला जवळ आहे, जो आम्ही कमी लोकांनिशी निवडू शकतो आणि जो आदिलशाहीकडनं किंवा मुघलशाहीकडनं दुर्लक्षित. हे नियोजन डोक्यात ठेवलं वयाच्या 16व्या वर्षी. म्हणून तोरणा काबीज झाला. म्हणजे पहिला किल्ला पण कशाच्या बळावर जिंकला? नियोजन होतं, प्लॅनिंग होतं डोक्यात. पण लक्षात घ्या, स्वप्न काय होतं? स्वराज्याचं. तोरणा जिंकला, समोर एक डोंगर दिसला, मुरुंब देवाचा डोंगर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचार होता, आपल्याला स्वराज्य प्रस्थापित करायचंय, त्यासाठी आपलं राहण्याचं ठिकाण कुठतरी आपल्याला बांधलं पाहिजे, त्याला स्वराज्याची राजधानी म्हटलं गेलं पाहिजे. आणि मुरुंब देवाच्या डोंगरावर बांधकाम करायला सुरुवात करण्यात आली, गड बनवण्याची सुरुवात करण्यात आली. गडाला नाव देण्यात आलं राजगड. पण स्वप्न इतकं छान होतं ना मित्रांनो, स्वप्न इतकं छान होतं पाहिलेलं की राजगड बांधताना आम्हाला पैसे मिळाले, आम्हाला धन मिळालं. कुठे मिळालं? कुठल्या किल्ल्यावर मिळालं आम्हाला धन? तोरणा किल्ल्यावर मिळालं. म्हणजे आम्हाला नियतीने पण साथ दिली. का? तर आमचं स्वप्न तेवढं पवित्र होतं. म्हणजे नियोजनाने जी सुरुवात झाली त्याला नियतीने साथ दिली आणि मुरुंबदेवाचं रूपांतर राजगडामध्ये झालं. या गोष्टी ज्या आपण बोलतोय मित्रांनो, या गोष्टी आजच्या तरुण पिढीने लक्षात घेणं खूप गरजेचं. लक्षात घ्या, आज आपण नेहमी म्हणतो की आम्ही या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत की लहान मुलं आहेत, तरुण वर्ग आहे. नेहमी तोच इतिहास आपण वाचतोय. इतिहास खूप जबरदस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण इतिहासाचे वेगवेगळे पैलू आहेत आणि ते वेगवेगळे पैलू उघडले गेले पाहिजेत. जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वेगवेगळ्या पैलूंनी उघडलं जाईल तेवढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा उपयोग आपल्या पुढच्या हजारो पिढ्यांना होणार आहे मित्रांनो. पुढचा जो किल्ला होता आम्ही जिंकलेला तो आम्ही घेतला कोंढाणा त्या काळात. पण कोंढाणा आम्ही एकही थेंब रक्त न सांडता घेतला.
एकही थेंब रक्त न सांडता घेतला. कसा काय घेतला मग? परत विषय कशात आला? नियोजन, तल्लख बुद्धी, की इथं जो किल्लेदार आहे तो आपल्याला वश येऊ शकतो, मग आपण हा किल्ला का घेऊ नये? आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी हातच नाही घातला की जिथं फार जास्त प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे, फार जास्त रिस्क येण्याची शक्यता आहे. हा नियोजनाचा पार्ट आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी डेअरिंग कोणामध्ये होती का? कोणाच्या बापात नव्हती, कोणाच्या बापात नव्हती डेअरिंग. पण त्यांनाही माहिती होतं की नियोजन परफेक्ट असेल तरच सक्सेस 100% मिळणार आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक गोष्टीला लागू पडते मित्रांनो. विद्यार्थ्यांचा अभ्यास असू दे, नाहीतर तरुणांचा बिझनेस असू दे, महत्वाची गोष्ट काय? नियोजन परफेक्ट पाहिजे तुमचं. आपण जसं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या पुढच्या गोष्टींकडे वळतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये नंतर जावळीचे मोरे हे जे होते, ते जावळीचे मोरे त्यांचे जे वंशज होते ते वंशज एक्सपायर झाले होते. आणि तिथली एक जी महिला भगिनी होती ती छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली की महाराज, ही जावळी माझ्या नवऱ्याच्या ताब्यात होती, ही जावळी आमची जी भाऊबंदकी आहे ती काबीज करण्याची शक्यता आहे, तर एक मुलगा आहे त्याला मला दत्तक घ्यायचा आहे, तर त्याला तुम्ही दत्तक मला करून द्या, आमच्या इथं वादविवाद होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जो मुलगा होता, अर्थात तो मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयापेक्षा जास्त वयाचा होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुलाला जावळीच्या गादीवर बसवलं. जावळीच्या गादीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुलाला बसवण्याचं कारण काय होतं मित्रांनो? की छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की जावळी सारखं घनदाट जंगल, जावळी सारखं घनदाट अभयारण्य आम्हाला स्वराज्यात हवं आहे. हे नियोजन होतं. उगाच त्याला गादीवर बसवलं का आम्ही? पण त्या ताईचं मागणं काय ऐकलं? तर आमच्याकडे दूरदृष्टी होती की उद्या जावळी स्वराज्याला मदत करणार आहे. आणि जावळीने मदत केली का नाही मला सांगा? जावळीने आम्हाला मदत केली. प्रतापगड जावळीमध्ये गेला मित्रांनो. जावळीच्या जवळ अफजल खानाचा वध कुठं केला? प्रतापगडाच्या पायथ्याशी. मग आली ना जावळी धावून आम्हाला? हे प्लॅनिंग होतं मित्रांनो. ज्यावेळी जावळीच्या मोऱ्यांना महाराजांनी पत्र पाठवलं की तुम्ही आम्हाला स्वराज्याला सामील व्हा, त्या मोऱ्यांनी उत्तर दिलं की तुम्ही कसले राजे, आम्ही आमच्या ठिकाणी आम्ही राजे आहोत. तेव्हा महाराजांना कळालं की कुठतरी गडबड झाली, कुठतरी गडबड झालीये. मग महाराजांनी काय केलं? जावळीवर चाल करून गेले आणि महाराजांनी मोरे जो होता त्याला रायरीच्या किल्ल्याच्या इथं पकडून त्याला मारलं. रायरी काबीज केली. तिथं आम्हाला किल्ला भेटला रायगड. खूप आवडला महाराजांना. बेलाट किल्ला होता एकदम. पण तिथून परतताना तिथून जवळच परत एक डोंगर दिसला. डोंगराचं नाव होतं भोरप्याचा डोंगर. लगेच महाराजांनी विचार केला याचा काय वापर होऊ शकतो आपल्याला. सतत चक्र चालू असायचं मित्रांनो. तलवारीचं पात जेवढं धारदार होतं तेवढीच बुद्धी धारदार होती आपल्या राजाची. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना दिसायचं की स्वराज्याला काय हवंय आणि स्वराज्याला काय मिळवून द्यायचंय. म्हणून भोरप्याचा डोंगर निवडण्यात आला आणि भोरप्याच्या डोंगरावर गड बांधण्यात आला. गड कुठला? प्रतापगड. कुठला गड? प्रतापगड. हा प्रतापगड बांधण्यामागचं कारण काय होतं? तर कोकणाकडनं जी वाहतूक चालते, कोकणाकडनं जो व्यापार चालतो, त्या व्यापारावर आम्हाला लक्ष ठेवता येईल आणि तिथं आम्ही आमची जी सत्ता आहे ती सत्ता प्रस्थापित करण्यास आम्हाला मदत होईल. हा विचार महाराजांना कुठे आला? रायरीच्या इथनं भोरप्याचा डोंगर बघताना महाराजांच्या डोक्यात हा विचार आला मित्रांनो. हा विचार म्हणजे प्लॅनिंग, हा विचार म्हणजे नियोजन. लक्षात घ्या. आम्हाला फक्त दिसतं स्वराज्य आणि 8-10 गोष्टी. या 8-10 गोष्टी सक्सेसफुल होण्यासाठी, या 8-10 गोष्टी सक्सेसफुल होण्यासाठी 70% पार्ट, 70% महत्व हे नियोजनाला होतं मित्रांनो. महाराजांच्या आयुष्यातल्या मॅक्सिमम मोहिमा सक्सेसफुल का झाल्या, फेल का नाही गेल्या, तर त्याला कारण होतं मित्रांनो की आमच्याकडे तसं नियोजन होतं. आणि या नियोजनाचं यश अद्भुत यश होतं. म्हणजे आपण
जसं आपण आता पाहिलं की प्रतापगड बांधला, त्यानंतर महाराजांनी कल्याण भिवंडी घेतली. कल्याण भिवंडी घेण्यामागचं कारण असं होतं की आम्हाला समुद्राकडे सरकायचं होतं, आम्हाला स्वतःचं आरमार प्रस्थापित करायचं होतं. कारण महाराजांच्या डोक्यात एक संकल्पना होती की ज्यांच्याकडं अभेद्य गडकिल्ले असतील, ज्यांच्याकडं अभेद्य गडकिल्ले असतील त्यांची सत्ता जमिनीवर राहील. ज्यांच्याकडे अभेद्य गडकिल्ले असतील त्यांची सत्ता जमिनीवर राहील आणि ज्यांचं आरमार एकदम स्ट्रॉंग असेल त्यांची सत्ता समुद्रावर राहील. हे जे स्वराज्य म्हणतो ना मित्रांनो आपण, हे स्वराज्य काय लक्षात घ्या, सह्याद्री प्लस समुद्र प्लस छत्रपती शिवाजी हे सगळं एकत्र आल्याने तयार झालं स्वराज्य. जर सह्याद्री नसता, जर समुद्र नसता तर छत्रपती शिवरायांना एवढं मोठं यश मिळवता आलं असतं का? मुघल बादशाह आदिलशाह अहो तरसायचे या मावळामध्ये, या गड दऱ्या खोऱ्यांमध्ये फिरून फिरून तरसायचे. खूप अशा घटना आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. अफजल खानाचा वध हा आम्ही 2-2.5 मिनिटाच्या पोवाड्यामध्ये गातो. अफजल खानाचा वध एवढी छोटी घटना आहे का मित्रांनो? अफजल खानाच्या वधावर पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. विचार करा, ज्या गोष्टीवर पुस्तक लिहिलं जातं ते प्लॅनिंग करायला त्या माणसाला किती वेळ लागला असेल, किती डोकं लावावं लागलं असेल, किती नियोजन करावं लागलं असेल. अफजल खानाला इतक्या सैन्यानिशी जवळ आणायचंय, सैन्य कट करायचंय. अफजल खानाला इतक्या सैन्यानिशी इतका पुढे आलाय, सैन्य कट करायचंय. अफजल खान परत पुढे आलाय, त्याला आम्हीच दाखवायचंय की मी आजारी आहे, मी तुला घाबरलोय, त्याला इतकं पुढे आणायचंय. तुम्हाला काय वाटतं इतकं गाढव होतं का अफजल खान? मूर्ख होता का अफजल खान? अरे अफजल खान कोण होता? ज्यांनी औरंगजेबाला कैद करण्याची शक्यता निर्माण केली होती. औरंगजेबाला कैद करण्याची शक्यता निर्माण केली होती असा योद्धा होता अफजल खान. ज्याने शहाजी राजांना कैद करण्यामध्ये मदत केली तो योद्धा म्हणजे अफजल खान. ज्यांनी संभाजी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ यांना मदत न केल्यामुळे त्यांचा जीव गेला, इतका कपटी होता अफजल खान, इतका धूर्त होता अफजल खान. तो काय मूर्ख होता? पण छत्रपती शिवरायांचं नियोजन इतकं भारी होतं मित्रांनो की त्याला कळालंच नाही की हा जाळं विणतोय. छत्रपती शिवाजी महाराज जाळं विणताय हे कळण्याच्या आधी अफजल खान आपल्या जाळ्यात सापडला. हे यश कशाचं आहे? वाघनख नंतर, जीवा महाले नंतर, संभाजी कावजी नंतर, पण अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो. हे यश कशाचं आहे मित्रांनो? हे यश नियोजनाचं आहे, हे यश प्लॅनिंगचं आहे. आम्ही काय करतो, आम्ही फक्त छावणीमध्ये जे झालं त्याच्यावर आमचं जास्त लक्ष, वादच नाही. अरे अफजल खानाचा कोतळा फाडणं म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा शिवप्रताप आहे. आयुष्यभर आम्हाला गर्व वाटणार, आयुष्यभर आम्हाला गर्व वाटणार त्या गोष्टीचा की अशा अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोतळा बाहेर काढला. पण तो अफजल खान लक्षात घेताना, छत्रपती शिवाजी महाराजांची ती मोहीम लक्षात घेताना, त्या मोहिमेचं नियोजन कसं करण्यात आलं हे सुद्धा तरुणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण लक्षात घ्या, का निवडलं जीवा महालेंना? पलीकडे सय्यद बंडा होता, पलीकडे कोण होता? सय्यद बंडा किंवा बडा सय्यद. माहिती होतं त्याचं कर्तृत्व, त्याची माहिती असल्यामुळे जीवा महालेंना निवडलं गेलं. दांडपट्टा याच्यामध्ये तो सुद्धा एक्सपर्ट, जीवा महाले सुद्धा एक्सपर्ट. जीवा महालेंना एकच सांगितलं होतं, तुला काहीच करायचं नाहीये, तुला फक्त कोणावर लक्ष ठेवायचंय? सय्यद बंडावर. हे होतं नियोजन, हे नियोजन होतं मित्रांनो. संभाजी कावजींना सांगितलं आलं होतं, जर चुकून अफजल खान छावणीच्या बाहेर पडला, जिवंत परत जाता कामा नये. हे होतं नियोजन. लक्षात घ्या, हे नियोजन कुठल्या गोष्टीचं आहे? मी अशा शत्रूला भेटायला चाललोय जो शत्रू मला मारेल का मी त्याला मारेल, त्याच्या छावणीतून मी जिवंत बाहेर पडेल का नाही हे माहित नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं नियोजन आहे मित्रांनो. म्हणजे काय माहिती या प्लॅनिंगला? याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो,
अफजल खान भेटीला जाताना तानाजी मालुसरे कुठे होते, नेताजी कुठे होते, कान्होजी कुठे होते, बाकीचे मावळे कुठे होते? कुठे होते बाकीचे मावळे? फक्त 10 अंगरक्षक आम्ही जे वाचतो ते त्यांचाच फक्त रोल होता? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग इतकं जोरदार होतं मित्रांनो की जर अफजल खान मारला गेला तर त्या अरण्यामध्ये सगळीकडे तानाजी, नेताजी, कान्होजी सगळे मावळे आमचे पसरून ठेवलेले होते लपवून. आणि जेव्हा अफजल खानाला मारलं तोफेच्या गोळ्याचा आवाज होतात, हर हर महादेव या घोषणा झाल्या आणि मावळे तुटून पडले. अख्खं सैन्य कापून काढलं अफजल खानाचं. मित्रांनो लक्षात घ्या, 20 दिवसात स्वराज्य तिप्पट झालं. 20 दिवसात स्वराज्य तिप्पट झालं. हे यश कशाचं आहे? हे यश नियोजनाचं आहे. हे यश परफेक्ट प्लॅनिंगचं आहे. आणि हे प्लॅनिंग कधी केलं तर महाराजांनी? मी जिवंत राहील का नाही मला माहित नाही, पण माझं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? परफेक्ट असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मी विषय असा निवडलाय की ज्याचा तरुणांनी 100 वेळा विचार केला पाहिजे. तुम्ही शिवज्योताना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा गाडीवर लावा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ बनवा, आनंद आहे, केलंच पाहिजे, आम्ही केलंच पाहिजे. पण ते करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार आपल्या मनातनं बाहेर नाही गेला पाहिजे मित्रांनो. की आम्ही मावळा कधी माहितीये का? जर माझ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर जाऊन त्या खुर्चीत बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी जर काम करत असेल तर मी याचा जय जयकार करण्याचा मला अधिकार आहे. नाही तर मला अधिकार नाही मित्रांनो. म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायच्या. प्लॅनिंग, नियोजन. पुढची गोष्ट, शाहिस्ते खान आला, त्याच्यासोबत सिद्धी जोहर आला. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिलाय. कित्येक महिने आले महाराज अडकले. काय अवस्था झाली असेल विचार करा, काय अवस्था झाली असेल. पण तरी सुद्धा डोक्यात प्लॅनिंग चालू होतं. आता त्याच्यामध्ये आपण विचार करतो, शिवा काशीदांना पाठवलं, शिवा काशीदांनी बलिदान दिलं. अरे आमच्या मावळ्यांनी जन्मच येण्यासाठी घेतला होता की ते एकावर चढ एक पुढे असायचे की कधी मला शिवाजीसाठी मरायला भेटते, कधी मला स्वराज्यासाठी मारायला भेटते, असे होते मावळे. पण नियोजनाचा भाग म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदांना पाठवलं, तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असेल? अरे ढसा रडला असेल तो राजा की माझ्यासाठी मरायला एक मावळा माझा तयार झालाय. पण नियोजन होतं, पुन्हा नियोजन होतं. सिद्धी जोहर जो कंटाळलाय त्याला गाफील करायचंय. गाफील कसं केलं आम्ही? छोटस पत्र पाठवून म्हणजे ज्या अफजल खानाला गाफील करण्यासाठी इथं सैन्य कट कर, तिथं सैन्य कट कर, तिथं सैन्य कट कर, हेर पाठव, बोलणी कर, एवढं प्लॅनिंग करावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये सिद्धी जोहरला गाफील करण्यासाठी काय कामी आलं? एक छोटस पत्र. म्हणजे विचार करा, हा पण नियोजनाचा भाग आहे. का सक्सेस आहे? प्रत्येक गोष्टीच्या मागे विचार आहे. विचारानंतर तलवार आहे. विचारानंतर काय आहे? तलवार आहे. विचारानंतर शिवा काशीचं बलिदान आहे. विचारानंतर बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलेली पावनखिंड आहे. विचारानंतर विशाळगडावर वाजलेल्या तोफांचा आवाज आहे. पण सगळ्यात प्रथम काय मित्रांनो? नियोजन आणि प्लॅनिंग. स्वराज्याचा गाभा म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी, छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी हा स्वराज्याचा गाभा आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी, छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य आणि मावळ्यांचं शौर्य आणि मावळ्यांचा त्याग, या सगळ्या गोष्टी यांचा परिपाक म्हणजे स्वराज्य. सिद्धी जोहर बरोबर आलेला शाहिस्ते खान जेव्हा पुण्यामध्ये ठाण मांडून बसलाय, 1 लाखाच्या फौजेत घुसायचंय मित्रांनो. किती दम लागत असेल? होती का कोणामध्ये डेअरिंग एवढी? 1 लाखाच्या फौजेत घुसायचंय. परत आलेला पाठ नियोजनचा. नियोजन केलं, नेटके मावळे निवडले, तुकड्या बनवल्या, पहारेकरी म्हणून आत सोडले, चौकी पहाऱ्यांच्या इथं आत घुसवले, लग्नाची वरात म्हणून आत घुसवले. भरपूर गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्ट की नियोजनाचा काय आहे?
भाग आहे, छोटं नियोजन आहे. आम्हाला फक्त काय दिसतंय, शाहिस्तेखानाची बोट. वादच नाही. परत सांगतो, अरे त्या औरंगजेबाच्या मामाची बोट छाटली आपल्या राजानं. याच्यापेक्षा मोठे प्रसंग इतिहासात कुठेच बघायला भेटणार नाहीत. पण हे प्रसंग बघताना त्या प्रसंग घडवण्यामागचं प्लॅनिंग बघणं गरजेचं आहे मित्रांनो. चौकी पहाऱ्यांपर्यंत मावळ्यांना घुसवणं, लाल महालाच्या आतपर्यंत मावळ्यांना घुसवणं, लाल महालाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या बुधपाक खाण्यामध्ये एक छोटीशी दरवाजा होता जो बंद केलेला होता. पण कॉन्फिडेंटली तो दरवाजा फोडून वर जाणं आणि वर गेल्यानंतर लाल महालाची खडानखडा असणारी माहिती आपल्या असणारे मावळे आपल्या सोबत ठेवणं आणि त्यानंतर शाहिस्तेखानाला मारणं, याला म्हणतात नियोजन. काय यश मिळणार नाही. नियोजन परफेक्ट होतं ना. कित्येक गोष्टी आहेत. बाहेर निघाले, अरे आपलेच मावळे त्यांना सांगतायत भागो भागो शिवाजी आया. काय सांगतात? भागो भागो शिवाजी आया. आणि ते घुसत्यात लाल महालात, हे मावळे निघतात बाहेर. याला म्हणतात प्लॅनिंग. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात बाहेर पडले मित्रांनो, कात्रजच्या घाटाकडे निघाले. खूप फेमस गोष्ट आहे ती. आपण म्हणतो याला कात्रजचा घाट दाखवला, त्याला कात्रजचा घाट दाखवला. हा कात्रजचा घाट म्हणजे काय? तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि जेव्हा ते घोड्यावर बसून निघाले, ते कात्रजच्या दिशेने निघाले. पण कात्रजच्या घाटात काय केलं होतं आम्ही, तर बैलांच्या शिंगांना मशाली लावलेल्या होत्या. मशाली, घंटा बांधलेल्या होत्या बैलांच्या शिंगांना, बैलांच्या गळ्यांना. आणि जेव्हा त्या शाहिस्तेखानाचं सैन्य तिथे गेलं कात्रजच्या घाटाजवळ, त्याला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज तिकडनं पळत आहेत. ते तिकडे गेले. महाराज कुठे गेले? कोंढाण्यावर. हे काय होतं? प्लॅनिंग, नियोजन. मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या. नियतीच्या छाताडावर धडाधडा नाचण्याची कॅपॅसिटी म्हणजे नी. योजनांची परिपूर्ण आखणी म्हणजे योग. जबरदस्तरित्या करायची तयारी म्हणजे जर. आणि न थकता प्रयत्न करणं आणि यश मिळवणं म्हणजे न. हे आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन. खूप छोटे छोटे गोष्टी मित्रांनो. आपण जेव्हा हे सगळे प्रसंग, इथून पुढचा प्रसंग मोठा कुठला? पुरंदरचा तह. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला मित्रांनो. का केला? मिर्झा राजा जयसिंगाला, दिलेर खानाला दोघं जास्त सैन्य घेऊन आले. छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षात आलं होतं की आता आपला निभाव लागणं थोडंसं अवघड आहे बाबा. हे खूप मोठं सैन्य घेऊन आलेलं आहे. त्यात मिर्झा राजा जयसिंग हिंदू होते, त्यांना मराठे सरदार फुटण्याची शक्यता जास्त होती. मग आम्ही काय केलं? मग आम्ही पुरंदरचा तह केला. कोण म्हणतं पुरंदरचा तह म्हणजे आमची हार होती? स्वराज्याच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक म्हणजे पुरंदरचा तह मित्रांनो. स्वराज्याच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक म्हणजे पुरंदरचा तह. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक आम्ही दिला. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक दिला. आमच्याकडे राहिले 12-13 किल्ले आणि जे काय मुलूक राहिला असेल तो छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मुघलांकडून आदिलशाही विरुद्ध लढले. पन्हाळा जिंकायला गेले आणि पन्हाळा जिंकू शकले नाहीत. कुठली असेल आयुष्यातली फेज? काय वाटत असेल त्या महाराजांच्या मनाला? पण कुठंतरी डोक्यात काहीतरी शिजत होतं. आग्रा भेटीचा आपण विचार करतो. आग्र्यामध्ये जेव्हा आम्हाला पकडलं, आग्र्यामध्ये पकडल्यानंतर मित्रांनो फौलाद खानाचे चौकी पहारे बसले होते. बाहेर जायला जागा नव्हती. कसे आले पेटाऱ्यातून बाहेर? कसे आले असतील? अरे उद्या महाराजांना मारणार आहेत. उद्या महाराजांना काय करणार आहेत? मारणार. आदल्या दिवशी आमचे छत्रपती सुटले. कसं असेल नियोजन? इतक्या लांबनं कसे आले असतील? मधनं येताना आदिलशाही मुघलशाही मुलूक लागला नसेल का? लागला असेल की नसेल? मग कसे आले परत स्वराज्यामध्ये? कारण नियोजन होतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन होतं मित्रांनो. पुरंदरचा तह झाला, आग्र्याहून सुटका झाली. त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं कुठंतरी काहीतरी कमी पडतंय. कुठंतरी काहीतरी काय होतंय? कमी पडतंय. आपल्याला काम करावं लागेल. आणि मग त्यानंतर आली 3 वर्ष शांततेची आमच्या आयुष्यात. ती 3 वर्ष शांततेची जी आली ना मित्रांनो, त्याची नोंद आम्हाला इतिहासामध्ये पण जास्त वाचायला भेटत नाही. आग्र्याहून सुटकापासून ते गड आला पण सिंह गेला, ही आपल्या तानाजी मालुसऱ्यांची जी मोहीम होती. या 3 वर्षाचा इतिहास जास्त पुस्तकांमध्ये वाचायला भेटत नाही. म्हणजे मला तरी वाचायला नाही भेटलेला.
पण मला कुठेतरी असं वाटतं की ते 3 वर्ष महाराज शांत नव्हते बसले. ते 3 वर्ष महाराजांनी नियोजन केलं, ते 3 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं. चुकतंय कुठं, कमी कुठं पडतंय, माघार का घ्यावी लागते? दरवेळेस आपण 10 पावलं पुढे गेल्यानंतर 4 पावलं मागच काय यावं लागतंय. आणि आता जर स्वराज्य निर्माण करायचं असेल आणि मोठं करायचं असेल तर प्लॅनिंग तेवढं जबरदस्त लागेल. आणि त्याची सुरुवात झाली मित्रांनो 1670 मध्ये तानाजी मालुसरेंनी जिंकलेला कोंढाणा म्हणजे सिंहगड. तिथून जी आमची करोड भरारी सुरू झाली. आमच्याकडे किल्ले किती होते आग्र्यावरून येताना? 12 ते 13. किती होते? 12 ते 13. 1667-68 मध्ये 1667-68 मध्ये किल्ले किती आहेत आमच्याकडे? 12 ते 13, जास्तीत जास्त 15. आणि 1680 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एक्सपायर झाले तेव्हा किल्ले किती होते? 300-350. भाई 10 वर्षात 10 पट वाढ. 10 वर्षात 10 पट वाढ. ही कशामध्ये याचं गुपित आहे? ते 3 वर्षाचे नियोजन केलं ना आम्ही. सगळ्यांना वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज शांत बसले. अरे पण तो तुमचा बाप होता, तो शांत बसलाच नव्हता कधी. तो विचारात होता, तो प्लॅनिंग मध्ये होता. आणि ज्या दिवशी प्लॅनिंग पूर्ण झालं त्या दिवशी आम्ही निघालो सिंहगड जिंकायला. आणि तिथून पुढं आम्ही थांबलो कधी? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ते अवसान झालं त्या दिवशी. खूप छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो. आपण जेव्हा राज्याभिषेकाचा विचार करतो, बेलोल खान चालवून आला होता, प्रतापराव गुजरांना पाठवलं. कारण काय होतं? बेलोल खानाला लांबच थांबवायचे. का? राज्याभिषेक शांततेत पार पडला पाहिजे. प्रत्येक गोष्ट म्हणजे कितीही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलं, वेळ कमी पडेल, पण प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतं मित्रांनो? नियोजन आणि प्लॅनिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळातली सगळ्यात दुर्लक्षित पण मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे दक्षिण दिग्विजय. दक्षिण दिग्विजय. या दक्षिण दिग्विजयाबद्दल मित्रांनो आपल्या तरुणांना किंवा ज्यांनी शिवचरित्र वाचलेलं नाहीये अशा लोकांना खूप कमी माहिती. दक्षिण दिग्विजय म्हणजे काय होतं की स्वराज्याच्या खालच्या भागाकडे जिकडे कुतुबशाही आहे त्या भागाकडे आम्हाला चाल करून जायचे. एक ठराविक सैन्य आम्हाला तिथे न्यायचंय आणि तो भाग जिंकून आम्हाला काबीज करायचा आहे. कोणामध्ये असेल एवढा दम? माझं घर सोडून इतक्या किलोमीटर लांब जायचंय, त्यांच्यावर चाल करायची आणि तो भाग जिंकून घ्यायचा. विदाऊट नियोजन शक्य असेल का? मग रस्त्यात आम्हाला कुतुबशाही लागली. महाराजांचं एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा मित्रांनो, जिथं जिथं एनर्जी वाया घालवायला लागत नाही तिथं तिथं एनर्जी वाया घालवायची नाही. कुतुबशहाकडनं काय केलं आम्ही? खंडणी घेतली आणि शांत बसलो. आम्हाला काय भेटलं बदल्यात? आम्हाला दक्षिण दिग्विजयाला जायला रस्ता भेटला. हे प्लॅनिंग होतं ना मित्रांनो. एखादा काय म्हटलं असताना कुतुबशाही जरी माघार घेतली त्याला जिंकून घेऊ, पण महाराजांना काय माहिती होतं मला बाहेर पडायचंय, मला त्याच्याही खालपर्यंत जायचंय. याला ऑलरेडी मी जिंकलेलाच आहे. जो शरण आलाय त्याला काय जिंकायचंय? जो शरण आलाय त्याला जिंकून तिथं वेळ वाया घालवण्यापेक्षा जे शरण येण्यासारखे नाहीये तिथं मी माझा वेळ घालवतो. अशा प्लॅनिंगने दक्षिण दिग्विजय आला मित्रांनो. दक्षिण दिग्विजय मी या स्टेजवर तुम्हाला विनंती करतो तरुणांना की शिवचरित्र हे वाचायचं नाहीये मित्रांनो. शिवचरित्र हे समजून घ्यायचंय. शिवचरित्र हे तुमच्या माझ्यासारख्या मराठी युवकाला किंवा भारत देशातल्या प्रत्येक युवकाला मिळालेलं असं टॉनिक आहे जे आपण जर प्राशन केलं तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातला मावळा झाल्याशिवाय राहणार नाही.